सकाळ सकाळ शुभ सकाळ. पहाटेचे 5 वाजलेत. आम्ही मद्रिदहून चाललोय बार्सिलोनाला. बार्सिलोना स्टेशनवर पोचलोय. इथून थेट आम्ही आलोय ला सग्रादा फॅमिलिया हे चर्च पाहायला, कारण आमचं सकाळचंच बुकिंग आहे. 1852 साली अँटोनी गुडी नावाच्या आर्किटेक्चरनं बांधायला घेतलेले हे स्ट्रक्चर आजही अपूर्ण आहे. याच्या निर्मात्याने किती नाविन्यपूर्ण आणि कलात्मक कल्पना केली होती. वास्तुशास्त्रातील त्याच्या कल्पनेची उंची पाहता आपणच विस्मयचकित होऊन जातो. ही अफलातून संकल्पना जगापुढे मांडणारा ह्याचा आर्किटेक्चर गुडी 1926 साली जेव्हा गेला त्यावेळेला याचे फक्त 1/4 बांधकाम पूर्ण झाले होते. पुरेशा निधी अभावाने ते पूर्ण होईल असे त्याला देखील वाटत नव्हते. त्यानंतरच्या स्पेनमधील सिव्हिल वॉरमुळे हा प्रोजेक्ट बंद करण्याचा निर्णय स्पेन सरकारने घेतला होता. कालांतराने आपल्यासारख्या पर्यटकांनी दिलेल्या डोनेशनवर याचे काम पूर्ववत सुरू केले. सिटी सेंटरकडे चालत जाताना वाटेत हे स्ट्रीट आर्टिस्ट लागले. चौकात या इथे असंख्य कबुतरांचा थवा बघायला मिळाला. जुन्या अरुंद गल्लीतून चालत आम्ही थेट पोहोचलोय चर्चच्या दारात. कॅटेलोनिया एरियातील ला बोक्वेरिया मार्केटमध्ये आता आम्ही आलोय. 330 वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल असलेले हे मार्केट तुम्हाला स्पॅनिश फूड कल्चरची ओळख करून देते. या माणसाने तर मला घाबरूनच टाकले. हा माणूस वादळात सापडल्यासारखी ऍक्टिंग करतोय. तिथून काही मिनिटाच्या अंतरावरच आहे कोलंबस मॉन्युमेंट, ख्रिस्तोफर कोलंबसचा अमेरिकेकडे बोट दाखवणारा पुतळा. या विस्तीर्ण चौकात खांबावर मधोमध कोलंबस महाशय आहेत, तर दुसऱ्या बाजूला समुद्र किनाऱ्यावर आहे पोर्ट ऑफ बार्सिलोना. आता हॉस्टेलवर चेक इन करून आम्ही लंचची तयारी सुरू केली. वाव, किती छान वास येतोय. शुद्धा शांतीनंतर आता आपण पाहणार आहोत कासा बेटलो. अपुरे चर्च ला सग्रादा बांधणारे अँटोनी गुडी या आर्किटेक्चरनेच ही बिल्डिंग बांधली आहे. काहीतरी जगावेगळ्या भन्नाट कल्पना बिल्डिंगच्या स्वरूपात मांडणारा हा मस्त कलंदर कलावंत. या मधल्या पॅसेजसाठी सुद्धा त्यानं वेगळीच डोक्यालिटी वापरली. युरोपियन लोकांनी या सनकी कलावंताला भलतेच डोक्यावर घेतले आहे. त्याचे तिकिटाचे मूल्य अचाट आणि अफाट असले तरी प्रत्यक्ष बघितल्यावर ते योग्य वाटत नाही. इथे वरच्या मजल्यावर 3D लेसर शो दाखवला जातो. शो सुरू व्हायला अजून अर्ध्या तासाचा अवकाश असल्यामुळे आम्ही टेरेसवर जाण्याचा निर्णय घेतला. तिथून बार्सिलोनाचा पॅनोरामिक व्ह्यू दिसतोय का हे बघण्याचा आम्ही उगाच प्रयत्न केला. आता परत आमची पावले लेसर शोकडे वळाली. साधारण जेमतेम मनोरंजन करण्याइतपतच हा लेझर लाईट शो आहे. आमच्या पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचे डेकोरेशन यापेक्षा जरा बरे असते. बाहेरून कासा बेटलो ही बिल्डिंग साधारण अशी दिसते. आता आम्ही पार्क गुएल ही बाग बघायला आलोय. त्याच कलंदर आर्किटेक्चर गुडीची ही कल्पना. टोरेस ते व्हेनिसियन असे या 2 जुळ्या टॉवरचे नाव आहे, तर या विस्तीर्ण चौकाचे नाव आहे प्लाझा दी इस्पानिया. इथे समोरच्या टेकडीवर मॉन्टेज्यूक नॅशनल पॅलेस आहे. स्पॅनिश वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असलेला हा राजवाडा सध्या संग्रहालयात रूपांतरित करण्यात आला आहे.
याला स्थानिक भाषेत नॅशनल आर्ट म्युझियम ऑफ कॅटालोनिया म्हणतात. इथून समोरच बार्सिलोनाचा पॅनोरामिक व्ह्यू आपल्याला पाहता येतो. लोक मोठ्या संख्येने इथे गोळा व्हायला लागलेत, कारण आज खूप महत्त्वाची मॅच जिंकलेली आहे. आम्ही पण त्यात सामील झालो. या आर्क दी ट्रायम्फ या ठिकाणीच आमची रूम आहे. 1888 साली वर्ल्ड एक्झिबिशनच्या निमित्ताने ही आर्क ऑफ ट्रायम्फ बांधली गेली. आज आम्ही सर्वजण हॉप अँड हॉप बसमधून संपूर्ण बार्सिलोना शहराचा फेरफटका करणार आहोत. हा आहे वास्को दी गामा चौक. ही आहे बार्सिलोनाची महानगरपालिका. आता आपण पोहोचलोय बार्सिलोना फुटबॉल क्लबला. फुटबॉल चाहत्यांसाठी ही पंढरीच आहे. अंदाजे 1,00,000 प्रेक्षकांना सामावून घेणाऱ्या या स्टेडियमपाशी आमचा एक फोटो स्टॉप होता. या शहरात पब्लिक ट्रान्सपोर्ट नेटवर्क खूप कन्व्हिनियंट आहे. ही आहे सार्वजनिक पानपोई. ही आहे येथील बॅसिलिका सग्रादा फॅमिलिया. हे या शहरातील सर्वात मोठ्या आकाराचे रोमन कॅथोलिक चर्च आहे. टिपिकल स्पॅनिश आर्किटेक्चरनुसार या दरवाजाची आणि कळसाची निर्मिती केलेली आहे. तिकीट काढून आत गेलो, खास हे चर्च बघायला. यापूर्वी आपण स्पेनमधील टोलेडो आणि सेग्विया शहरात पाहिलेल्या इतर चर्चेसप्रमाणेच याचे आर्किटेक्चर देखील नितांत सुंदर आहे. अशा रंगीत बेल्जियम ग्लास शिवाय यांचे इंटेरियर डेकोरेशन अपुरे राहत असावे. केवढे हे खांब आणि कितीही भव्यता आहे. याच्या तळघरात मदर मेरीचे पूजास्थान आहे. मनाला आनंद देणाऱ्या या वास्तुकलेचे पुरेपूर दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. इथे स्थानिक लोकांच्या खरेदीसाठीचे मार्केट आहे. इथल्या बीचच्या काठावरून आता आमची बस चालली आहे. नितांत सुंदर समुद्रकिनारे आणि स्वच्छ निळेशार पाणी यामुळे पर्यटकांची इथे गर्दी आहे. ही आहे टोरे ग्लोरीज बिल्डिंग आणि हे आहे काल आपण पाहिलेलं अपूर्ण बांधकाम असलेलं सग्रादा फॅमिलिया चर्च. अशा वैविध्यपूर्ण कलात्मक बिल्डिंग हे या शहराचे वैशिष्ट्यच आहे. बार्सिलोनाच्या मुख्य चौकात आमची सिटी टूर समाप्त झाली. संध्याकाळी हॉस्टेलमधून चेकआउट करून आता आम्ही एअरपोर्टवर आलोय. खूपच विस्तीर्ण आणि सतत बिझी असणारे हे महाप्रचंड एअरपोर्ट आहे. 18 दिवसांचा अविस्मरणीय प्रवास करून आता आम्ही थकलोय. मोरोक्को, स्पेन, पोर्तुगाल अशा 3 देशातील विविध शहरातून आम्ही भटकंती केली. तिथली संस्कृती, सभ्यता, लोकजीवन आणि फूड कल्चरचा पुरेपूर आस्वाद घेतला. जन्मभर पुरेल अशी आठवणींची शिदोरी घेऊन भारताच्या दिशेने निघालो. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.